माध्यमातून। राज्यसभेमध्ये आज पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू राहणार। दुपारी चर्चेला सुरुवात होईल। लोकसभेनंतर राज्यसभेत देखील पंतप्रधान मोदी भाषण करण्याची शक्यता। ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, पाकनं पुन्हा कुरापती केल्यास करारा जबाब मिलेगा, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं। भारताच्या हल्ल्यानं पाक गुडघ्यावर आला, आता हल्ले बस करा अशी याचनाही केली। ऑपरेशन सिंदूरवर बोलताना मोदींनी पाकचा बुरखा फाडला, तर बॉम्बचं उत्तर बॉम्बनेच मिळेल ही भारताची भूमिका असल्याचा मोदींचा इशारा। भारत पाक संघर्षावेळी झालेल्या शस्त्रसंधीबाबत डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले, हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी भर संसदेमध्ये सांगावं, राहुल गांधींचं मोदींना आव्हान। शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष कसे करतात? लोकसभेत प्रियंका गांधींचा मोदींना सवाल, हा केवळ पंतप्रधानांचा बेजबाबदारपणा असल्याचीही प्रियंका गांधींची टीका। जगातील कोणत्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलं नाही, ट्रम्पमुळे ऑपरेशन सिंदूर थांबल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचं उत्तर। पाकला चीन मदत करतोय हे सरकारला माहीतच नव्हतं, पाकला शस्त्रसामग्री माहिती ही चीन पुरवत होता, राहुल गांधींचा आरोप। तर पाकचा चीनकडून गुप्तचर माहिती लाईव्ह मिळत होती, राहुल गांधींचं वक्तव्य। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना वेचून वेचून मारलं, जवळपास 1 तास हा हल्ला सुरू होता, मग तिथे एकही सुरक्षा रक्षक का नव्हता? प्रियंका गांधींचा सरकारला सवाल। संरक्षण मंत्र्यांनी तासभर भाषण केलं, पण पहलगाम हल्ला कसा झाला हे सांगितलंच नाही, प्रियंका गांधींचं लोकसभेमध्ये वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या सैन्याला फक्त काँग्रेसनं समर्थन मिळालं नाही, काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याच्या मनोबलावर परिणाम, मोदींचा हल्लाबोल। स्वतःमध्ये हिंमत नसल्यानं काँग्रेसने त्यांच्या नेत्यांकडून वदवून घेतलं, ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। ऑपरेशन महादेववरून दोन्ही शिवसेनांमध्ये ट्विटर वॉर, दहशतवाद्यांना मारून उपकार केले का? राजन विचारेंचा सवाल, तर वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान, नरेश म्हस्केंचा पलटवार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर, तब्बल 285 जणांचा समावेश, अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी, 40% ओबीसी नेत्यांची नियुक्ती, तर महिलांसाठी 15% राखीव जागा। मस्ताजोगचे माजी सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची आमदार रोहित पवारांनी भेट घेतली, धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि ग्रामस्थांशी चर्चा केली, हत्या प्रकरणाची देखील माहिती घेतली। वाल्मिक कराडला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत, सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवायला हवं होतं अशी मागणी ग्रामस्थ करतायत, रोहित पवारांची माहिती। वाल्मिक कराड जेलमधून सूत्र हलवतोय का? रोहित पवारांचा सवाल। महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत मुंडे कुटुंबीय त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची खुर्ची शाबूत राहणार असल्याची माहिती, बेताल वक्तव्यामुळे सरकार गोत्यात येत आहे, अजितदादांनी कोकाटेंना सुनावलं, पुन्हा अशी वक्तव्य करणार नाही, दिलगिरी व्यक्त करताना कोकाटेंची हमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न, कोकाटेही कार्यक्रमाला उपस्थित होते। विधानसभेत रमी खेळल्यानंतरही कोकाटे राजीनामा देत नाहीत, याचा अर्थ अजित पवारांचं पक्षात काहीही चालत नाही, सरकारमध्ये ते शून्य झालेत, बच्चू कडूंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मंत्र्यांचा क्लास, वादग्रस्त विधानं कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ही अखेरची संधी असं म्हणत सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी। योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बार संदर्भात मुख्यमंत्र्यांना दर 15 दिवसांनी स्मरणपत्र देणार, ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांचं वक्तव्य। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे या 2 मुलांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश, आज मुंबईत फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। परभणीत सुरेश वरपुडकरांच्या भाजप प्रवेशानंतर हर्षवर्धन सपकाळांनी घेतली काँग्रेस नेत्यांची बैठक, नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी जिल्ह्यात निरीक्षक पाठवणार असल्याची बैठकीत माहिती।
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी बोलावली बैठक. पक्षाची सद्यस्थिती आणि निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण. प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी तर 2 महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 2 महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकरांना अडकवण्यात आलं. खेवलकरांना अडकवण्यासाठी आरोपी ईशा सिंगचा वापर. प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरेंचा युक्तिवाद. तब्बल 18 तासांनंतर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण. सकाळी 7:30 ते मध्यरात्री 1:30 पर्यंत चौकशी. काही कागदपत्र आणि डाटाही ईडीकडून जप्त. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयाचं काम तात्काळ पूर्ण करा, शिंदेंचे निर्देश. डिसेंबरपर्यंत हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार. लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू. चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात येणार. अदिती तटकरेंचं वक्तव्य. यवतमाळमध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत कर्जमाफीच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरली. 9 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना काळ्या राख्या बांधणार. तर गणेशोत्सवादरम्यान आंदोलनात फिरता गणपतीही असणार. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. भौतिक सुविधा न देणाऱ्या फार्मसी महाविद्यालयांवर कारवाई करणार. तंत्रशिक्षण विभाग सहसंचालकांच्या बैठकीमध्ये निर्णय. अशा महाविद्यालयांची यादी वेबसाईटवर प्रसारित केली जाणार. 10वी-12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर. 10वीचे 13,709 तर 12वीचे 31,676 विद्यार्थी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध. 282 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार. तर 9 नोव्हेंबरला राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा असणार. आता मुंबई विद्यापीठातून विद्यार्थ्यांना केवळ एकाच वेळी 2 पदव्या मिळवता येणार. या उपक्रमासाठी विद्यापीठाचा सिंधुदुर्गातील 2 महाविद्यालयांसोबत करार. सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाचा समावेश. वांद्रे खार पश्चिममधील काही भागांमध्ये उद्या 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. महाराष्ट्र गोवा वकील परिषदेला अकामी स्थापन करण्यासाठी कळव्यातील 1 हेक्टर जमीन देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. महाराष्ट्र आणि गोव्यातील वकिलांसाठी विविध उपक्रम शिबिरही राबवणार. ठाणे शहरात सध्या 300हून अधिक अनधिकृत बांधकामं सुरू. कारवाईबाबत कोर्टानं आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारा आका कोण? काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा सवाल. धोकादायक स्थितीतील इमारतींचा ताबा घेण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांची नोटीस. अशा 935 नोटिसा हायकोर्टानं बेकायदा ठरवल्या. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. उपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय? कोर्टाची सरकारला विचारणा. तर उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचे निर्देश. राज्य परिवहन मंत्रिमंडळाच्या वतीनं यंदा गणेशोत्सवात 5,000 विशेष बस चालवण्यात येणार. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून बस चालवण्याचं नियोजन. पथकावरील खर्च कमी करण्यासाठी एसटीचा निर्णय. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी 25 ऑगस्टला शिवसेना एक्सप्रेस चालवली जाणार. दादर स्थानकावरून गणेश भक्तांसाठी ही मोफत विशेष गाडी सोडली जाईल. आमदार निलेश राणेंची माहिती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्ट गुरुवारी निकाल देणार. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 6 जणांवर आरोप. या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जण जखमी झाले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं दाखल केलेल्या तक्रारीचा तपास बंद करण्याबाबत सीबीआयचा अहवाल. अहवालावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी कोर्टाची रिया चक्रवर्तीला नोटीस. नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही केल्याचं प्रकरण. गडचिरोलीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचं चारमोशी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचं निलंबन.
नांदेड मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल. राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभू शेटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल. राज्यातील पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ. आतापर्यंत केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा. पीक विमा भरण्याविरोधात परभणीत शेतकऱ्यांची चळवळ. बारामती शहरामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईही सुरू. ठाण्यामध्ये 3,97,00,000 ड्रग्ज जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. या प्रकरणी 2 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी. चीनहून आलेली 160 टन निकृष्ट दर्जाची खेळणी आणि बनावट सौंदर्य प्रसाधनं जप्त. महसूल गुप्तवार्ता संचालनाची कारवाई. जप्त केलेल्या मालाची 6.5 कोटी इतकी किंमत असल्याचीही माहिती. नांदेडमधील आधार रुग्णालयामध्ये निर्जंतुकीकरण करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड. हवेचं प्रेशर वाढल्यामुळे मशीनसह रूमच्या काचाही फुटल्या. कोणतीही जीवितहानी नाही, डॉक्टरांची माहिती. कोल्हापूरच्या सिद्धनेरली इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाला जवानानं वाचवलं. चंद्रकांत पाटील असं संबंधित जवानाचं नाव. नदीत उडी घेत झाडावर अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचवलेत. जळगावच्या शिरसोली गावामध्ये विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं 2 म्हशींचा मृत्यू. विजेची तार तुटून पडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. दहशतवादी असल्याच्या संशयावरून अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर नागपूरमध्ये हल्ला. रात्री 12 वाजता ताजबाग परिसरातील घरी परतत असताना तरुणांनी मारहाण केली. दोघांविरोधात गुन्हा दाखल. राज्यातील बंद पडलेल्या किंवा कालबाह्य झालेल्या गौण खनिज खाणींच्या सुरक्षिततेसाठी आणि पुनर्वसनासाठी तरतूद. खाणींमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी महसूल विभागानं कठोर नियम लागू केले. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी. कृत्रिम वाळू धरण अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित. महसूल विभागाचा शासन निर्णय जारी. तर नद्यांमधून वाळूचं उत्खनन पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मत. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये 23 गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळीचा पर्दाफाश. 52 लाखांचं चोरीला गेलेलं सोनं जप्त करत मुख्य आरोपीही अटकेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना अखेर बढती. सहाय्यक पोलीस आयुक्तपदी दया नायक यांची बढती. निवृत्तीच्या 2 दिवस आधी मिळाली बढती. मुंबईत आणखी एक मराठी शाळा बंद पाडण्याच्या मार्गावर. भांडूपच्या खिंडीपाडा परिसरातील शाळा ही लवकरच बंद होण्याची शक्यता. 3 किलोमीटर अंतरावर शाळा भरत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांकडून शाळेबाबत तर मूळ इमारतीच्या दुरुस्तीला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळेना. नवी मुंबईत शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणी न्यायालयानं शिक्षिकेला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगावच्या सम्राट कॉलनी परिसरामध्ये जुन्या वादातून 2 तरुणांचा एकमेकांवर चाकू हल्ला. एका तरुणाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृतीही चिंताजनक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा चिंतामणराव देशमुख पुरस्कारानं गौरव. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी देखील लावली उपस्थिती. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून माहिती पुस्तिका प्रकाशित. निवडणूक प्रक्रिया, संविधानिक तरतुदी आणि उमेदवारांची पात्रतेसह इतर बाबींचा पुस्तिकेमध्ये समावेश. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना युट्यूब वापरण्यास बंदी. सरकारचा मोठा निर्णय. मार्गदर्शक तत्वही जारी. रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. रिस्टर स्केलवर 8 इतक्या तीव्रतेची नोंद. लागोपाठ झालेल्या भूकंपामुळे प्रशांत महासागरामध्ये त्सुनामीची इशारा. मुंबईचे शैलेश जेजुरकर प्रॉडक्ट अँड गॅम्बल या अमेरिकन कंपनीचं नवे सीईओ. मायक्रोसॉफ्ट, गुगल नंतर आता प्रॉडक्ट अँड गॅम्बलला देखील मिळणार भारतीय नेतृत्व. इस्रोचा आतापर्यंतचा सर्वात आधुनिक उपग्रह निसारचं आज श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण. इस्रो आणि नासाच्या संयुक्त मिशनद्वारे आपत्ती व्यवस्थापनासाठी काम केलं जाणार.
डीआरडीओकडून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाची चाचणी यशस्वी. ओडिशा किनाऱ्यावरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून 28 आणि 29 तारखेला क्षेपणास्त्राच्या चाचण्या. अवतार फायर अँड ॲश सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित. 19 डिसेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अभिनेता आमिर खानचं आता युट्यूबवर पदार्पण. आमिरचा सितारे जमीन पर चित्रपट 1 ऑगस्टपासून फक्त 100 रुपयांमध्ये युट्यूबवर पाहता येणार. थिएटरनंतर थेट युट्यूबवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा आमिरचा निर्णय. इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक कसोटीपूर्वी भारतीय संघाचा ओव्हलच्या मैदानावर जोरदार सराव. 5 सामने